लोकनियुक्त सरपंच यांनी ग्रामपंचायत करंजखेड मौजे तोरणमाळ येथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करत तोरणमाळ येथील डोंगर दऱ्यातून येणाऱ्या नालावरती बांधला माती नाला बांध। पाणी हे जीवन आहे आणि माती ही माता आहे आणि ह्या मातीमध्ये जन्मलेले प्रत्येक सजीव ह्या मातेची लेकरं आहेत। परंतु पावसाळा वगळता सध्याची भौगोलिक परिस्थिती बघितली तर पिण्याच्या पाण्यापासून तर शेतीच्या पाण्यापर्यंत परिस्थिती खूप दयनीय आहे। ह्याच परिस्थितीचा अभ्यास करत ग्रामपंचायत करंजखेडचे सरपंच कमलेश हनुमंत वाघमारे, संदीप चौधरी यांनी ग्रामपंचायत करंजखेड मौजे तोरणमाळ येथे तोरणमाळ परिसरात होणारी पाणी टंचाई लक्षात घेता जल परिषद व सेवा संकल्प समिती यांचा आदर्श घेत डोंगर दरीवरून आलेल्या नाल्यावरती सरपंच कमलेश वाघमारे यांच्या संकल्पनेतून माती नाला बांधून हजारो लिटर पाण्याची साठवण झाली असून या उपक्रमामुळे भीषण होणाऱ्या पाणी टंचाईवरती काही अंशी मात होणार आहे। त्याचबरोबर तहानलेला माणूस जसा पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करतोय तसंच वन्यजीव, पशु, पक्षी, गायी, गुरे पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करत असतात। यांचा सुद्धा विचार करत हा माती नाला बांधण्यात आलाय। त्यामध्ये हजारो लिटर पाण्याची साठवण झाली आहे। यावेळी सरपंच कमलेश वाघमारे, उपसरपंच संदीप चौधरी, ग्रामसेवक विके खानबाईत, विश्वनाथ चौधरी, लक्ष्मण शेवरे, विष्णू शेवरे, संदीप टोपले, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी देवीदास गवे, दत्तू ब्राह्मणे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते। नमस्कार, मी लोकनियुक्त सरपंच कमलेश हनुमंत वाघमारे। आज आपण ग्रामपंचायत करंजखेडच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहकार्याने मौजे तोरणमाळ येथे आपण माती नाला बांधचं आयोजन केलं होतं आणि ह्या सर्वांच्या सहकार्याने आपण आज इथं तोरणमाळ इथं माती नाला बांध हा बांधलेला आहे। त्याचा उपयोग ह्या जवळपासच्या शेतकऱ्यांना होणार आहे, महिलांना, पशुपक्ष्यांना ह्या माती नाला बांधचा उपयोग होणार आहे। ह्या ठिकाणी आज आपण बघितलं तर हजारो लिटर पाणी तुंबलेलं आहे आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त माती नाला बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी, पेठ।